साहेब, आज राष्ट्रवादीने आपले 25 उमेदवार ठरले. त्यांचे अजितदादा पवार स्वतः बारामतीत लढत आहेत. तसंच अंतिम निर्णय झाल्याची माहिती आहे. भोवऱ्यात अटकलेले आपले आमदार सुनील टिंगरे यांचंही नाव या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. आपलं काय मत आहे याच्यावर? आज मी वाशिम जिल्ह्याच्या रिसोड, कारंजा आणि वाशिम या विधानसभेच्या प्रवासामध्ये आहे. महायुतीच्या सर्व विधानसभा निवडून याव्या याकरता हा प्रवास आहे. मला विश्वास आहे की विदर्भातनं मोठं यश महायुतीला मिळेल. शेतकऱ्याच्या सोयाबीन करता सरकार चांगले निर्णय करणार आहे. कापसाकरता चांगले निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा या ठिकाणी अनुदान मोठ्या प्रमाणावर महिलांना मिळत आहे. आणि आता जनतेला हे माहीत झालं आहे की महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे योजना बंद करणे, काँग्रेसला मत देणं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना बंद करणे, आणि महायुतीला मत देणे म्हणजे योजना सुरू ठेवणे. आता जो प्रश्न आपण विचारला, मला वाटतं कुणीतरी पुन्हा एकदा ते याद्या प्रकाशित केल्या, यामध्ये मला तथ्य वाटत नाही. कारण महायुतीचं बोलणी चालू आहे आणि जोपर्यंत आमचे तीनही नेते एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा तिघही जॉईंटली प्रेस कॉन्फरन्स होत नाही तोपर्यंत मीडियाच्या बातम्या, काही कोणाचं वक्तव्य याला काही अर्थ नाही. महायुतीची एकच सर्वांची मिळून आम्ही जी योजना तयार केली आहे सीट वाटपाची, जिंकण्याकरता लढायचं असल्यामुळं ज्या ठिकाणी तीनही आमचे नेते मी असणाऱ्या त्या बैठकीमध्ये अंतिम शिक्कामोर्तब होईल. आमचा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड अंतिम शिक्कामोर्तब करेल. त्यामुळं अशा बातम्या ज्या येतात त्या बातम्याला अर्थ उरत नाही, या बातमीलाही अर्थ दिसत नाही. आमच्याकडनं काही बातम्या येत असतील, हा उमेदवार, तो उमेदवार, ही सीट भाजपला, यालाही अर्थ नाही. आणि आम्ही ठरवलं आहे तिन्ही पक्षांनी, एखाद्या वेळी आमची सीट कमी जास्त होईल किंवा त्यांची होईल ते चालेल, पण भाजपा महायुती ही जो जिंकेल त्याला सीट देणार आहे. त्यामुळं या बातमीला मला अर्थ वाटत नाही.